सुप्रभात सर्वांना. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बरेच दिवस झाले माझे व्यायामाचे डाएटचे व्हिडिओ आले नाही आणि बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ज्या वजन कमी करताय आणि व्यायाम करतायत आणि त्यांना माझ्या व्हिडिओची वाट बघावी लागली. तर त्यांची सर्वांची मी माफी मागते. तर आता माझं जे व्यायामाचं आणि डाएटचं जे डेली रुटीन आहे ते आता मी फॉलो करते आणि तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहे ते आता डेली बघायला मिळतीलच. तर त्याच्यासाठी आतापर्यंत जे व्हिडिओ आहे ते आले नाही, कारण की उन्हाळ्यामध्ये गावाकडे जाणं येणं, त्याच्यानंतर घरातली कामं, त्याच्यानंतर परत मुलांची शाळा सुरू होते, शाळेचं गणवेश, त्याच्यानंतर इतर साहित्य आणणं आणि जोपर्यंत मुलांची शाळा सुरू होत नाही तोपर्यंत घरामध्ये एक गृहिणी जी आहे तिचं काम सुरूच असतं आणि जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा ती थोडीशी रिलॅक्स होते. तर माझं पण रुटीन आता तसंच होतं. आता मुलं शाळेत जायला लागलेले आहेत आणि 18 तारखेपासून शाळा आता सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे मी पण माझं जे वजन कमी करण्याचं जे रुटीन आहे ते आता फॉलो करतीये आणि नक्कीच तुम्हाला माझे जे डेली व्हिडिओ आहेत ते आता बघायला मिळतील. आणि माझं पण आता वाढलेलं जे वजन आहे, काही मेडिकल प्रॉब्लेम झाला होता माझा. त्याच्यानंतर डाएट आणि व्यायाम दोघं पण फॉलो होत नव्हते. त्याच्यामुळे पोटाची, मांड्यांची, शेकच्या भागाची चरबी वाढलेलीच आहे. आणि आता ती कमी करण्यासाठी परत माझं जे डेली रुटीन आहे एक्सरसाइजचं, डाएटचं, ते मी आता फॉलो करतेय. तर त्याचं जे डेली रुटीनचे व्हिडिओ, व्यायामाचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील, जेणेकरून तुमचं पण वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे माझ्या व्हिडिओ मार्फत. तर सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम मी जे डिटॉक्स ड्रिंक आहे तर ते चिया सीड घेते बघा. तर रात्री 1 चमचा चिया सीड मी भिजत ठेवलेलं आणि ते रात्रीच भिजत ठेवलेलं मी. आणि त्याच्यानंतर मुलांसाठी आणि माझ्यासाठी मी बदाम भिजवलेले आहेत. तर मी माझ्यासाठी 5 बदाम भिजत ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही 3 किंवा 4 पण बदाम घेऊ शकता, पण ते रात्री भिजत ठेवा. तर इथे 1 चमचा जे चिया सीड घेतलं होतं ते किती छान भिजलेलं आहे बघा. याच ठिकाणी तुम्ही सब्जा पण घेऊ शकता. तर पोटाची चरबी, पूर्ण शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी चिया सीड खूप फायदेशीर आहे. त्याच्यानंतर मी अर्धा लिंबूची फोड घेतलेली आहे. तर चिया सीडमध्ये असणारं प्रोटीन, फायबर त्याने आपलं पोट भरून राहतं. त्याच्यानंतर आपलं पोट साफ होण्यास मदत होते. आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारतं आणि आपलं वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. आणि कोमट पाणी जे आहे ते मी घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये आणि टेस्ट पण छान येते. तर मी इतर वेळेस स्मूदीमध्ये घेत होते, पण आता जे उपाशी पोटी आहे ते चिया सीड मी सुरू केलेलं आहे. तर मी हे रोज घेते 1 चमचा चिया सीड. तुम्ही या ठिकाणी सब्जा पण घेऊ शकता. अशा पद्धतीने माझं जे डेली रुटीन आहे ते आता सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. तर तुम्ही चिया सीड सकाळी उपाशी पोटी घेऊ शकता आणि हळू हे चिया सीड जे आहे ते प्यायचं आहे. हे बघा आणि किती छान वाटतं. बिया पूर्ण त्या भिजलेल्या असतात. रात्री तुम्ही भिजवायच्या आणि सकाळीच घ्यायच्या आहेत. तर सकाळी भिजत ठेवू नका, कारण की परत उशीर होणार भिजायला. त्याच्यामुळे तुम्ही रात्रीचे चिया सीड आहे किंवा सब्जा आहे ते भिजत ठेवा. म्हणजे तुमचं पटकन तुम्हाला जे चिया सीड आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी, लिंबू टाकून घेता येईल. मैत्रिणींनो, वाढलेलं वजन घरच्या घरी कमी करणं खूप सोपं आहे. काहीच अवघड नाहीये. फक्त आपल्याला त्याच्यासाठी संयम ठेवावा लागतो. त्याच्यानंतर व्यायाम आणि डाएटमध्ये सातत्य ठेवावा लागतो. स्वतःला वेळ द्यावा लागतो. म्हणजे आपलं वजन हे लवकर कमी होतं. तर मैत्रिणींनो, आपलं जे वजन आहे हे पटकन वाढतं. आपण जर व्यायाम केला नाही आणि आपण जर जास्त कॅलरीज युक्त पदार्थ खाल्ले तर साहजिक गोष्ट आपलं जे वजन आहे हे वाढतं. पण ज्यावेळेस आपलं वजन वाढतं तर हे वाढलेलं जे वजन आहे ते अगोदर आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. कारण की जर समजा आपलं वजन वाढतंय, अचानक वजन वाढतंय, त्यावेळेस आपल्या घरातले जे मेंबर्स आहेत, आपले मिस्टर, आई किंवा शेजारच्या मैत्रिणी, आपल्या बहिणी, नातेवाईक हे लगेच सांगतात की तुझं वजन वाढलेलं आहे असं. त्याच वेळेस आपल्याला ते संकेत देत आहे की तू आता जाड दिसते, तुझं वजन वाढलंय. पण त्यावेळेस आपण काय करतो, लक्ष देत नाही. आणि त्याच्यानंतर हे जे वजन आहे ना ते थोडं वजन वाढलेलं असतं तेव्हा कमी असते, पण त्याच वेळेस आपण लक्ष दिलं तर ते कमी होऊ शकतं, पण आपण लक्ष देत नाही, आपण ऍक्सेप्ट करत नाही हे वजन वाढलेलं आहे आणि हे वजन काय होतं, जास्त वाढून जातं. ज्यावेळेस आपले घरचे नातेवाईक, त्याच्यानंतर आपल्या मैत्रिणी आपल्याला ज्यावेळेस सांगतात की तुझं वजन वाढलेलं आहे, त्यावेळेस खरंच आपण स्वतःला आरशामध्ये बघितलं पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला कळतं पण की आपलं वजन जे आहे ते वाढलेलं आहे. त्याच वेळेस जर आपण वजन कमी करण्याचे प्रयत्न केले, व्यायाम केला, डाएट फॉलो केला, तर आपलं वजन पटकन कमी होणार आहे. त्यावेळेस जास्त ओव्हरवेट मध्ये आपण जाणार नाही आणि आपलं वजन जे आहे ते पटकन कमी होणार.
आता माझं 2 महिन्यामध्ये व्यायाम आणि डाएट फॉलो झालं नाही मेडिकल प्रॉब्लेममुळे. कारण की व्यायाम बंद केला होता डॉक्टरांनी. तर त्याच्यामुळे माझं जे वजन आहे ते वाढलं. पोटाची चरबी, मांड्यांची चरबी वाढली आणि घरातले मेंबर्स आहेत बाकीचे. त्याच्यानंतर कमेंट पण आल्या मला काही ताईंच्या चॅनलवरती, की तुमचं वजन वाढलंय का? तर खरंच माझं जे वजन आहे ते वाढलेलं होतं आणि ते मी ॲक्सेप्ट केलं. कारण की ते मला माहिती कारण की मी व्यायाम केलेला नाहीये. मी डाएट फॉलो केलेलं नाही. शरीराची काही हालचाल झालेली नाही. त्याच्यामुळे आणि शरीर पण पूर्ण सुस्त झालेलं, आळशी झालेलं, जड शरीर वाटत होतं. त्याच्यामुळे जे माझं वजन आहे ते वाढलेलं होतं आणि आपलं जे वाढलेलं वजन आहे ते आपण अगोदर ॲक्सेप्ट केलं पाहिजे, की खरंच माझं वजन वाढलेलं आहे आणि ते वाढलेलं वजन आता मला कमी करायचं आहे. हे आपण अगोदर ठरवलं पाहिजे स्वतःशी आणि आपण वाढलेलं जे वजन आहे ते वजन कमी करण्याचे प्रयत्न हे केले पाहिजे आणि स्वतःहून ते प्रयत्न केले पाहिजे. ज्यावेळेस आपण स्वतः प्रयत्न करतो वजन कमी करण्याचे, त्याच वेळेस आपलं वजन कमी होतं. आपण फक्त व्हिडिओ बघणार किंवा कोणताही डाएट बघणार आणि ते फॉलोच करणार नाही, तर आपलं वजन कसं कमी होणार? तर माझं जे वाढलेलं वजन किंवा पोटाची चरबी, मांड्यांची चरबी ज्यावेळेस वाढते, तर त्याच्यानंतर मी ते लगेच कमी करण्याचे प्रयत्न करते. मी ओव्हरवेटमध्ये जाऊन देत नाही, म्हणजे जास्त वाढून देत नाही. ते जितका कमी वेळामध्ये मला ते कमी करता येईल, तितकं मी प्रयत्न करत असते. मैत्रिणींनो, तुमचं पण वजन वाढलेलं असेल, पोट मांड्यांची चरबी वाढलेली असेल आणि तुम्हाला नातेवाईक किंवा घरातले जे मेंबर्स आहेत ते तुम्हाला सांगत असतील तुझं वजन वाढलेलं आहे, तर ते तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि तुमचं वजन कमी करा. तर मैत्रिणींनो, 2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर मी एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे आणि जी एक्सरसाइज आहे ती मी हळूहळू करते आहे. कारण की व्यायामाची जी सुरुवात आहे ती हळू करायची असते आणि 8 ते 10 दिवसानंतर हळूहळू काउंटिंग पण वाढवायचं आहे आणि थोडा वेळ थांबून मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं, थोडा वेळ रिलॅक्स करायचं. त्याच्यानंतरच पुढची जी एक्सरसाइज आहे ती सुरू करायची आहे. तर पोट, मांड्या, शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी मी जास्तीत जास्त व्यायाम करते. कारण की माझं पोटाची, मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी वाढलेली आहे आणि माझ्याकडे ज्या ताई येतात वजन कमी करण्यासाठी त्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे आणि मला वाटतंय बऱ्याच ज्या मैत्रिणी आहेत त्यांचं पोट, मांड्या, शीटच्या भागाची चरबी वाढलेली असेल, वजन वाढलेलं असेल, तर तुम्ही हे व्यायाम नक्की करा आणि रोज करा. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते तर कमी होईलच, पण पोट, मांड्या, शीटचा भाग पण स्लिम होणार आहे आणि तुम्ही छान सुंदर दिसणार आहे. आणि जर समजा तुम्हाला हरतालिकेपर्यंत तुमचं जर वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत व्यायामाचे ते नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते छान कमी होणार आहे आणि हरतालिकेपर्यंत तुम्ही तुमचं वजन कमी करणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 4 मैत्रिणीमध्ये जाणार हरतालिकेच्या दिवशी, त्यावेळेस खरंच तुमच्या मैत्रिणींनी सांगायला पाहिजे की खरंच तू खूप बारीक झाली आहे, काय करते असं. तोपर्यंत तुम्ही सांगू नका कोणाला वजन कमी करते असं, सरप्राईज द्या. असं काहीतरी टार्गेट ठरवलं ना तर नक्कीच आपलं जे वजन आहे ते कमी होतं. कारण की आता माझ्याकडे ज्या बऱ्याच मैत्रिणी येत आहेत त्यांनी हरतालिकेचं टार्गेट ठरवलेलं आहे. म्हणजे हरतालिकेपर्यंत त्या छान डाएट फॉलो करतायत, त्याच्यानंतर व्यायामाचं सातत्य ठेवताय आणि त्यांचं वजन कमी करताय. तर तुम्ही पण तसंच एक टार्गेट ठरवा आणि तुमचं जे वजन आहे ते हरतालिकेपर्यंत किंवा नवरात्रीपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करा. व्यायामाची सुरुवात केल्यानंतर प्रत्येक एक्सरसाइज हळूहळू करायची आहे आणि फक्त 10 ते 15 वेळा काउंट करायचे आहे. तर हे जे स्पॉट आहे ते तुम्ही 10 ते 15 वेळा करायचे. तर मांड्यांची आणि शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे आणि मी फक्त 10 ते 15 वेळा करते. त्याच्यानंतर थांबून मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं, रिलॅक्स व्हायचं आणि त्याच्यानंतरच पुढची एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे. आणि त्याच्यानंतरचा जो कमरेचा भाग वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी ही जी एक्सरसाइज आहे, कमरेला पूर्ण ताण द्यायचा आहे आणि आपला जो दुसरा हात आहे तो गुडघ्याच्या जितका खाली जाईल तितका खाली घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला पूर्ण स्ट्रेचिंग जमत नाही, हळूहळू स्ट्रेचिंग वाढवायचं आहे. म्हणजे कमरेला जितका तुम्ही ताण देणार आहे तितकं तुमचं जे कमरेचा भाग वाढलेला आहे, ओटीपोटाचा भाग वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी मदत होतं. त्याच्यानंतर पोटाची चरबी पण कमी होते. तर याच्यासाठी तुम्ही ही एक्सरसाइज सुरुवातीला तर 40 वेळा करा किंवा 30 वेळा करा आणि त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग जे आहे ते 100 ते 150 वेळा करायचं आहे. तर माझं आताचं जे काउंटिंग आहे ते फक्त 30 ते 40 वेळा सुरू केलेलं आहे मी. त्याच्यानंतर हळूहळू जसं शरीराला सवय होईल तसं तसं मी ते काउंटिंग वाढवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण व्यायामाची नवीन सुरुवात करत असाल तर ही काळजी नक्कीच घ्यायची आहे. पहिल्या दिवशी जास्त व्यायाम करायचा नाहीये, हळूहळू सुरुवात करायची आहे आणि जे काउंटिंग आहे प्रत्येक एक्सरसाइजचं ते हळूहळू वाढवायचं आहे.
बऱ्याच वेळा काय होतं, मांड्यांच्या आणि सीटच्या भागाची जी चरबी आहे ती जास्त वाढलेली असते आणि आपल्याला जो पाय आहे एक साईडने तो असा बाजूला करता येत नाही, आपला बॅलन्स जातो. त्याच्यामुळे काय करायचं, भिंतीचा सपोर्ट घ्यायचा, एक हात आपल्या भिंतीवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपला जो एक पाय आहे दुसरा तो असा उचलायचा आहे, बघा मी उचलते तसा, आणि जो हात आहे तो गुडघ्यापर्यंत किंवा पायापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी. तर अशा पद्धतीने मांड्यांची आणि सीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे. तर 10 ते 20 वेळा ही एक्सरसाइज पण मी करतेय. त्याच्यानंतर जे काउंटिंग आहे ते तुम्ही 40-40 वेळा करायचं. म्हणजे एका पायाचं तुम्ही 40, दुसऱ्या पायाचं 40 म्हणजे 80 वेळा करायचं आहे सर दोन्ही पायांचं. म्हणजे तुमच्या मांड्यांची आणि शिटच्या भागाची चरबी छान कमी होणार आहे. आणि त्याच्यानंतर कमरेची चरबी पण दाबली जाते, ती पण कमी होते. तर याच्यासाठी तुम्ही भिंतीचा आधार नक्कीच घ्या, म्हणजे तुमचा बॅलन्स जाणार नाही आणि इझी एक्सरसाइज होणार आहे. आता तुम्ही बॅक साईडने पण बघू शकता. बघा, मांड्यांची आणि शिटच्या भागाची चरबी आणि कमरेची चरबी जी आहे ती दाबली जाते. त्याच्यानंतर आपण हात खालीवर करतोय म्हटल्यावर छातीचा भाग आणि जी दंडांची चरबी वाढलेली आहे ती पण कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही एक्सरसाइज करा आणि हळूहळू करा. तर बऱ्याच मैत्रिणी ह्या घरी एक्सरसाइज करतात, तर नक्कीच तुम्ही वेळेत वेळ काढून एक्सरसाइज करा आणि 1 तास एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला तुमचं जे वजन आहे, पोटाची, मांड्यांची, शिटच्या भागाची चरबी जी आहे ती कमी होणार आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ थांबायचं, रिलॅक्स व्हायचं, मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायचं. ओटीपोटाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे. आपल्याला जितकं ओटीपोटाला ताण देता येईल तितकं ओटीपोटाला ताण द्यायचा आहे. पाठीमागे वाकायचं आहे कमरेतनं बघा, आणि पूर्ण ओटीपोटाला ताण द्यायचा आहे. तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल किंवा सिझर झाला असेल आणि तुमचं ओटीपोट खूप सुटलेलं असेल तर ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे आणि 30 ते 40 वेळा ही एक्सरसाइज करायची आहे. सुरुवातीला तर 10 ते 15 वेळाच करायची आहे. त्याच्यानंतर हळूहळू जे काउंटिंग आहे ते वाढवायचं आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने ही एक्सरसाइज करते. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यात माझं जे एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये पण ही एक्सरसाइज आम्ही करतोय. असं नाही की आपण एक्सरसाइज नवीन नवीन रोज केल्या पाहिजे. आपल्याला ज्या एक्सरसाइज जे व्यायाम आपल्याला येत आहेत रोज तेच करायचे आहेत. फक्त हळूहळू काउंटिंग जे आहे ते वाढवत न्यायचंय. म्हणजे आपलं जे वजन आहे किंवा आपलं पोटावरचं फॅट, मांड्यांवरचं फॅट ते काय होणार आहे, कमी होणार आहे. थोडा वेळ थांबून रिलॅक्स होऊन पुढची एक्सरसाइज करायची. आता तुम्हाला छातीचा भाग, पाठीचा भाग, पोटाचा भाग कमी करायचा असेल, दंडांचा भाग कमी करायचा असेल तर ही एक्सरसाइज फायदेशीर आहे. ती रोज करायची आहे, एक पण दिवस टाळायची नाहीये. 100 ते 150 वेळा काउंटिंग करायचं आहे. तर ही एक्सरसाइज जी आहे आम्ही 100 वेळा करतो. तर त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला 20 ते 30 वेळा करा. हळूहळू सवय झाल्यानंतर तुम्ही हळू नंतर 50 वेळा, 60 वेळा अशा पद्धतीने काउंटिंग काय करायचंय, वाढवायचं आहे. म्हणजे तुमचा छातीचा भाग, त्याच्यानंतर पाठीचा जो भाग असतो तिथे चरबी वाढलेली असते बघा, आणि दंडांची चरबी ती कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, त्याच्यानंतर आपलं मेटाबॉलिझम जे आहे, पचनक्रिया आहे ती सुधारण्यासाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि मी आता व्यायामाची सुरुवात केलेली आहे आताच, त्याच्यामुळे मी फक्त 2 सूर्यनमस्कार करणार आहे, जास्त करणार नाही. कारण की शरीराला सवय नाही, स्नायूंना सवय नाही, त्याच्यामुळे मी फक्त 2 सूर्यनमस्कार करणार आहे. आणि आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारण्यासाठी, म्हणजे मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे. आणि मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास असल्यामुळे माझं जे मेटाबॉलिझम आहे ते स्लो आहे, त्याच्यामुळे मी सूर्यनमस्कार रोजच करते. पण आज मी फक्त 2 सूर्यनमस्कार करणार आहे. तर तुम्ही पण जर समजा सुरुवात केली असेल, आता सुरुवात केली असेल तर फक्त 2 सूर्यनमस्कार करा. त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8 असे सूर्यनमस्कार करा. आणि मी एकदम स्लो सूर्यनमस्कार केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सूर्यनमस्कार 2 करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बैठे एक्सरसाइज, आता उभ्या एक्सरसाइज झाल्यानंतर सूर्यनमस्कार झाल्यानंतर मी बैठे एक्सरसाइज केलेले आहे. तर तुम्ही पण ह्या बैठे एक्सरसाइज नक्की घ्या. आणि इथं पण बघा, पोटाची जी चरबी आहे ती पूर्ण दाबली जाते आणि पाय पूर्ण आपले सरळ ठेवायचे. आपली जी ओटीपोटाची चरबी आहे ती कमी करण्यासाठी हे सर्व एक्सरसाइज मी करते. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या एक्सरसाइज ऍड करा आणि तुमचं जे पोटावरचं वाढलेलं फॅट आहे, मांड्यांवरचं फॅट आहे ते कमी करा आणि हेल्दी आहार घ्या, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर फरक पडणार आहे.